नमस्कार सगळ्या भावा बहिणीला काही योग्य ढेबरी काय म्हणते बघा. आले बाया भावा बहिणींनो, आता चालली बाया भावा बहिणींनो, रिपोर्ट काढले ते काय आले रिपोर्टामध्ये काय नाही, त्याचं टेन्शन आलंय मला लय. तर ऑलरेडी माझं कपाटातलं सगळं होका भरून चाललेलं आहे. साडी चालली काय कसले नाणी लुगडं तीन होका देईना तरी नाही नाही म्हणते तरी होका पिशवीत आणून मला उलट बघायचं. बरं ग बाये बाये इथं भेटली बर भेटू नकोच. तर का लय तिला आहे ना त्या जांभळ्याची आहे ना त्या म्हणती तोंड निसतं असं आजगर कसं तोंड वाचतो तसं तोंड वाचते आणि सारखी जांभळ्या देत बसते दुसऱ्या माणसाला बी कटाळा येईल. करत नाही अगं कटाळखोर माणसाला इतकी जांभळी पगार कोण घे ते काय का सारखं का असा काहीतरी प्रॉब्लेम काय बरं का जांभळाचं काहीतरी कनेक्शन आहे जांभळाचं पूर्ण जांभळ यायला निमित्ती जांभळ एकदम कटून देतो ना जांभळ यायला नवरा बी तसाच सारख्याला वार सपट देऊ लागाय दुखण्याचा नवरा म्हणतो येईल जांभळी आता येईल की पूर्ण अर्धी येते आता हाय का काय गोळी खाईल तसं नरड मोकळं होईल जांभळीला फाकाय आज गरावायची काय मस्करी करतेस काय त्याच्यामुळेच वजन कमी झालं. जेवते का मी लोकांना शुगर वाढली तर भाऊ बहिणीनं आज होळीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक आणि लाख शुभेच्छा. होळी शिमगा काय असेल नसेल तेवढे हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा, कोटी शुभेच्छा. त्या होळीच्या भोवती बोंबल म्हणावं दुखणं माझं जळून जाऊ दे सार होळी पेटावलं. तर चला भाऊ बहिणीनं काय म्हणायचं होतं चालली अजून एक रिपोर्ट काढायचा. चालली का चालू पण कुठे आहे कुठे दिलाय मला आज घ्यायचा आहे तर रिपोर्ट आता काढायचाय थायरॉइडचा मांद किती वाढलंय बघायला. मांद्यात काय प्रॉब्लेम नाही थायरॉइड मुळे तब्येत वाढती का ही शरीरामध्ये चरबी झाली त्यामुळे ही तब्येत वाढते हे बघायचं. काय माहिती आता सध्या तर आहे बायलर कोंबडीवाणी अवस्था. त्या जाळीतल्या कोंबड्या नसत्यात वय आणि त्यातली बघा माझं तिच्या हातात किती फरक आहे. ते काय का तोंड बघा तोंड आहे का तिला कंटिन्यू जांभाळी इथे गाड्या शोरूम झाले तयार. काय करता झाडांना पाणी देत ते दाजी. तर भाऊ बहिणीनं योगीचं काहीतरी दुखणं वाढलंय त्याच्यामुळे योगी आलती दवाखान्यात. काय म्हणतात रिपोर्ट काढल्या किती तपासण्या केल्या कुणाच ठाव माहित नाही. 80 केलं ते म्हणजे 80 तपासणीचा रिपोर्ट काढलाय कसला तरी. आणि आज शुगर बीपी ठोक किती आहेत छद्र बीज म्हणजे सगळं बघितलं. दाखवलं तर नॉर्मल बॅग बघितली योग्यताची त्याला तुटली आहे जत्रातली आहे ना मग. चला भावा बहिणींनो आता योगी निघालेली आहे. योगीने ह्या वेळेस
काय रट केली नाही राहायची. बरं झालं चालली आपली तिला नाही बाबा, मला जायचं घरी. मला झोप लागते सारखी. गोळ्या. हे काय टपूच सुद्धा घेऊन हेटते बघा. बाय 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 नवऱ्याची. कवा आणलं नाही बघा. जन्मदिवस. आणि एक काळ होतं ना. ते तुमचं शेव. फॅन्सी बॅग वापरते एवढी आहे का? 100 तीच की मग फॅन्सी बॅग. 100 का 100. काय आवाज येतो? बघते ना बॅग मध्ये. काय काय आहे? नको आहे. कशाची पण कपाटात ठेवायचं. हे असलं फाटल्यावाने ठेवण्यापेक्षा कशाला हवं असलं हे काय? फाटल्यावाने काही की खाणं. राजू झाली का नाही आंघोळ? काय? हा म्या बनवली म्या. बघ योगिताचा चष्मा लावला. योगिता फॅन्सी आहे. माझं काय भाऊ बहिणीचं ते काय बाई डोळ्यातलं उडतं मग भरलं डोकं दुखतंय. काय बघायचं या. तर चला भाऊ बहिणीनो, आज तुमच्या दाजीला बी जायचं कामाला आणि बाकीचे सगळे आपापल्या पद्धतीने निघालेले आहेत. आज हिला आहे ना अनुषा पोटी तपासणी करायची ना बिगर खाता पिता. मग मला लागली भूक. त्या गोळ्याला लागली मला भूक आवडते. आणि ते टेस्ट केल्याशिवाय तर मला खायचं नाही काहीच. हा पाणी प्यायचं नुसतं. बिगर जेवण करता मग काय खायचंच नाही त्याला काय. भूक लागली तर मग आता म्हणती बी मी जेवत नाही. मला भूक लागते ना. पण गोळ्या आता चालू केल्या ते 2-3 दिवस झाले. गोळ्या चालू केल्या आपण त्या पोटात. तुला काय सोपं वाटतंय काय सगळं? ते तर अवघड चालली परिस्थिती बाहेर. आहे. माझ्या कसं वाटते बाहेर? मला सोपं वाटतं. 24 वर्ष झाले का बायला गोळ्या चालू आहेत त्या? हा? आता ती इंजेक्शन जरी करून हुकूम करावं तर कमी जिंदगीचं दुखणं लागलं ना माझ्या जिंदगीवर गोळ्या खाल्ल्या. राजू राजू झाला हँग. योगिताचं दुखणं आहे कोण. त्यात मला भ्या वाटतंय भावा बहिणीनं रिपोर्ट काय येत ते काय आलं ते रिपोर्ट काय काय म्हणतात डॉक्टर. कोण गं? हिरो. सारखी मला भीती निर्माण होती. माझा काळ कुठे आणि फुका फका फका कापतोय असं होतंय मला. हा. दवाखाना आहे मग कशात रुपये कुठून आणायचं? काय नाही उचल घ्यायची ह्याच्यावरनं काय मिस्त्रीच्या कामावर
उचल घ्यायची आणि एवढी म्हणली ना चला ह्या दवाखान्यात की तिकडे जायचं. हा चलो चलो ए इकडे ये. दाजी जायचंय कामाला तुमच्या भावा बहिणीनं. दाजी चाललंय जेवण आणि आणि योगिताचा आता दवाखाना राहून दे. ती म्हणते आता हवस माये करून घ्यायची मला फोनच घ्यायचा आहे. गाडी घ्यायची एक डिवाईन घ्यायचं. मेरे म्हणजे गेलं. हा. बघा गाडी घेतली ते काय नाही किरकोळ आहे त्यांच्यासाठी सगळं होय किरकोळ होय. तुम्ही मी फिके पडला मग बरं मला काय म्हणायचं राजा पडतेस ना मेलं मध्ये गेलं जे हवं आहे ते पूर्ण करून घ्यायचे का नाही घ्या 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 ना घ्या तुझं संबंध तस हा तुम्ही म्हणताल आता तसं. रिपोर्ट जर काय ऐकलं तर मी हवा भरल माझ्या अंगात परत त्याला तुझा श्वास अडकायला लागला की ते मोबाईल कोण वापरायचं माझं मी घेऊ माझ्या देणार का काय सगळं आम्ही काय सुद्धा घेणार नाही आम्हाला नको आमच्या बाळ्यावर देवर मोबाईल मी तिथं होय आम्हाला काय नको. बरं चला आपल्याला लिंबू जायचंय मग लिंबावर नसतं इथं निघतोय की कुठल्या बी गावचं असू दे. नाही आधा तिथं तास. 50 किलोमीटरच्या अंतरावर अगं निघायचं बोर्ड लावलाय म्हणे कुठल्या बी गावचं असू द्या. मग मला लिंबामध्ये मोबाईल वाला म्हणला की नाही निघत तो तुमची नाही नाही आता बोर्ड लावलाय आता केली सुविधा त्यांनी किती सगळीकडे. चला चला एवढीताला काय घ्यायचंय एवढीताला काय घ्यायचंय आज. आता रिपोर्ट काल भाऊ बहिणी 3,500 रुपये घालून रिपोर्ट काढले ते रक्ताचं काय रोग आहे का बघायला पण रिपोर्ट म्हणतोय तर बाबा आता मग मला त्याला हे केलंय काय दिलासा दिलाय काय काय माहिती बरं का आता गेल्याच्या वर्षी काय करायचं त्याला ती पाहुणे बी नादावल्यात पाहुण्यासाठी छाटमोठ आहे तो काय का छाटमोठ आहे पाहुणे म्हणतात एखादी माझा नवरा करते ग माझी हवस कर झालं की मग. बाबा साडी चालत आहे की बेगी हो काही साडी काय भारी दिसल हो मला घालून टाक बरं अंगावर. लय भारी आहे साडी मला चिटणी दे ग माझ्या घरात चटणी नाही काय देऊ चटणी मसाला बरं येताना काय काय घेऊन आला माझ्यासाठी सर माझ्यासाठी काय काय म्हणजे घेऊन आम्ही आला? दवाखान्यात आलो तुला आणले का ते आम्ही येताना तुझ्यासाठी सांगतो काय काय आलं बिस्किट पुडा आणला कुठं आणलं वाटी आणली तसले 5 रुपयाला एक वडी तसली मी 4-5 आणले की अजून काय पाहिजे बर 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 चालतंय चालतंय. गुलाबजामुन काय भारी भाऊ बहिणी साडी घालीत दी माझी साडी दी सोडा बर चला निघाली आता. राजू म्हणतोय कालवणाला चटणी दे. नाही राहणार होती बरं का भाऊ बहिणीनं मी राहणार होते 4-8 ही दिवस बरं का. जम्पर शिवला होता ढिबरीचा माग ती साडी आणली नव्हती वय नकोय त्याच्यावरच विषय काय माहितीये का सध्या माझ्या मेंदू परिणाम होणं ही लई घाते ए, नकोय बाबा, म्हणजे माझी माझी भांडणं भांडणं होत्या. होत्या, त्याच्यामुळे नको. ती घेऊन जा तिकडच पिढा दाजी आमच्या पशी नको. म्हणजे माझे लई भांडणं होते ते नको बाबा मी इथं सासू करत बसेल तसं करायला लागले की तिथं धरायचा ती चटणीचा डंका त्यामुळे मला रिलॅक्स करायचंय बाबा तुला जर काय तसं वाटलं की लगेच काटकाटा मी वर कुठे तुला सुद्धा- म्हणा तिथं जाऊ नाही मी वर कुठे सुद्धा भाऊ बहिणीनं जाणार नाही मी माझ्या घरी जाऊन थोडी शांत तिला राहणार आहे बरं किती करायचं डाऊन पेमेंट 8 लाख बघा, 50. 2,000 काय आणले? 20-40 2000 अयो अयो 50 भाता चालले बरं, बरं, ती गाडीच नेऊन 50 देऊ 50 भाता चालले ते काय खरं